तो मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला की तो मुलगा जो माझ्या स्पर्धेमध्ये होता तो पेपरमध्ये पहिला आला. त्यावेळेला मी त्याला म्हणालो की अरे असं असतं, त्या पोराकडे बघ, त्या पोराने काय केलं, त्याने दिवस रात्र जीवाचं रान केलं. आता दिवस रात्र त्याने जीवाचं रान केलं म्हणजे याचा अर्थ त्याने स्वतःला कमी महत्त्व दिलं आणि अभ्यासाला जास्त महत्त्व दिलं. म्हणजे त्याच्या अभ्यासासाठी बेटा तो ना मरायला तयार झाला. याला म्हणतात एखाद्या वस्तूची भक्ती. आता एखाद्या वस्तूची आपण जास्तीत जास्त भक्ती जर करायला गेलो ना तर बघ बेटा त्याच्यामध्ये आपल्याला एक अशी सिद्धी प्राप्त होते. त्याला साध्या सरळ भाषेमध्ये असं म्हणतात की रिद्धी सिद्धी. असं म्हणतात ना की रिद्धी सिद्धी उद्योगाची घरी पाणी भरी. आता बदेबाद किंवा असंच त्या रिद्धी सिद्धीने पाणी भरलं का? नाही. त्या रिद्धी सिद्धीला आपण बोलावलं. कसं बोलावलं? तर त्या विद्यार्थ्याने अहोरात्र अभ्यास केला. त्याच्या शरीराच्या सर्व क्रिया तो विसरला. त्याला शरीराच्या क्रियांनी सांगितलं की बाबा तुला जेवायचं आहे. त्याने म्हटलं नाही, मी जरा उशिराने जेवेन पण मी आधी अभ्यास करेन. म्हणजे जे शरीराचे कॉल्स होते, शरीराच्या ज्या आठवणी होत्या, शरीरामधले जेवढे त्याचे ते विषय होते, त्या सगळ्या विषयांना तो ना विसरला. आणि सगळ्या विषयांना विसरून त्याने आपला एकच विषय लक्षात ठेवला आणि तो म्हणजे अभ्यास करणे. अहोरात्र त्याला तो ध्यास लागला, अहोरात्र त्याला तो ध्यास लागला. आणि अशा त्या अहोरात्रीच्या एका ध्यासामुळे, एका त्याच्या भक्तीमुळे तो त्या ठिकाणी उत्तम मार्काने पास झाला, परीक्षेमध्ये पहिला आला. आता साधी गोष्ट आहे, आपल्याला जर परीक्षेमध्ये पहिलं यायचं असेल तर आपण खूप अभ्यास केला पाहिजे. we should study a lot because we want to come first in the examination, because we want to stand first in the examination. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला पहिलं यायचं असेल तर पहिल्या क्रमांकाची आपली भक्ती असली पाहिजे. Our devotion should be of first rank because we have to come first, we have to stand first. संत सहज पहिले आले नाही. Saints did not come first. अहोरात्र त्यांनी मेहनत केली. They attempted a lot in the day and night together. केव्हा रात्र व्हायची हे तुकारामांना अजिबात कळत नव्हतं आणि केव्हा दिवस येत होता हे तुकारामांना कळत नव्हतं. म्हणजे संत तुकारामा was not understanding when the night is coming and when the day is coming. ह्या सगळ्या गोष्टी जर विचारामध्ये घेतल्या तरच आपल्याला कळेल की आपल्याला आपलं काम कसं उत्तमाचं करता येईल. हीच गोष्ट त्या मुलाने केली. आपल्या मनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये संत तुकाराम उतरवला. आपल्या अभ्यासाला विशेष महत्त्व दिलं. म्हणजे द बॉय गेव अ स्पेशल अटेन्शन टू हिज स्टडी. He poured himself into the devotion like Saint Tukarama, Saint Ramdasa. आपल्याला जर खूप मोठी भक्ती करायची असेल, फार मोठा प्रकल्प उभा करायचा असेल, एखाद्या कामाच्या मागे आपल्याला जबरदस्त लागायचं असेल तर आपल्याला खरोखर उत्तमाची उदाहरणं आहेत आणि ती म्हणजे संतांची. म्हणजे we have the examples of the saints because the saints have given us a lot of things. पण आपण लोक संतांकडे दुर्लक्ष करतो आणि आपलं म्हणणं आपण जास्त सांगत असतो. म्हणजे we express our mind.
आपण आपलं मन जास्त एक्सप्रेस करतो, आपण संतांचं मन एक्सप्रेस करत नाही. म्हणजे जेव्हा आपण आपलं मन एक्सप्रेस करायला जातो ना, त्यावेळेला आपण संतांच्या माध्यमातून आपलं मन एक्सप्रेस केलं पाहिजे. म्हणजे वी शुड एक्सप्रेस अवर माइंड ऑन द बेसिस ऑफ सेंट्स, ऑन द बेसिस ऑफ द सेंट्स प्रिन्सिपल्स. की हे काम मी आता करतो आहे तर ह्या कामाला काही बेसिक आहे का? आय एम डुईंग दिस सच अँड सच वर्क. इज देअर एनी काइंड ऑफ बेसिक? इज इट करेक्ट? व्हॉट इज द बेसिक बिहाइंड इट? याच्या मागे काय तत्व लपलेलं आहे का? मी नुसतं हे काम करतो आहे, करायचं म्हणून हे काम मी करतो आहे का? ह्या कामाच्या मागे एखादं विशिष्ट तत्व, संताचं तत्व, एखादं विशिष्ट शास्त्र याच्यामध्ये लपलेलं आहे, हे बघण्याची फार गरज आहे. आणि हीच गोष्ट, अतिशय महत्वाची गोष्ट, त्या मुलाच्या पिंडाने बघितली, त्या मुलाच्या आत्म्याने बघितली, त्या मुलाच्या मनस्थितीने बघितली. आणि काय सांगता, तो मुलगा परीक्षेमध्ये पहिला आला. म्हणजे हे तत्व त्या 2 नंबरच्या मुलाला नाही कळालं की आता मला जर परीक्षेमध्ये पहिलं यायचं असेल, इफ आय वॉन्ट टू स्टँड फर्स्ट इन द एक्झामिनेशन, I should be so much devoted to the particular thing which I have taken in my life. हे त्याला नाही कळालं. त्याने फक्त त्या मुलाचं पाहिलं की अरे बापरे, तो कसा काय पहिला आला. अरे तो कसा काय पहिला आला, तो कसा काय नाही आला. अरे त्याने मेहनत केली, रात्रंदिवस मेहनत केली, जीवाचं रान केलं. अरे त्याने त्या मेहनतसाठी ना त्याने आपल्याला मारलं, अक्षरशः त्याने वासना मारली, त्याने अक्षरशः शरीर मारलं. बघा, लक्षात घ्या, जो आपलं शरीर मारेल त्याचं कल्याण आहे. आणि शरीर काही मरत नसते, शरीर अजिबात मरत नाही. फक्त शरीर मारण्याची आपली इच्छा असली पाहिजे. भगवंत कधी आपलं शरीर मारत नाही. आणि त्या पोराने आपलं शरीर मारलं, त्याच्या भावना मारल्या, त्याचे विषय मारले, आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्याने खूप अभ्यास केला. आता त्याला ही ईश्वरी भक्ती होती. ईश्वरी भक्ती असणं गरजेचं आहे. म्हणजे वी मस्ट हॅव द गॉड माइंड. गॉड माइंड म्हणजे काय? आपल्याला नेहमी हंबल करायचं, नम्र करायचं, देवाच्या इच्छेप्रमाणे चालायचं. जेही माझ्या जीवनामध्ये घडत आहे, व्हॉट इज हॅपनिंग इन माय लाईफ इज हॅपनिंग विथ द ऑर्डर ऑफ माय गॉड, ऑफ माय सद्गुरू, ऑर ऑफ माय सेंट, ऑफ माय गॉड. असं जर आपलं तत्व असेल तर नक्कीच माणूस हा प्रगतीपथावर जाईल, यामध्ये कोणतीही शंका नाही. आज आलेला एक विचार मी आपल्याला सांगितला. हा विचार आपल्याला कसा वाटला कृपया करून मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. हा माझा विचार मित्रमंडळींमध्ये खूप शेअर करायचा आहे. थांबतो. नमस्कार.